शाहू समूहाचे नेते समरजित सिंग घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतायत। कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी आगामी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। याच वातावरणात अजून एक नाव चर्चेत येतंय ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं। हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळेच पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला जातोय आणि त्यामुळे सत्ताधारी महायुतीला अनेक मतदारसंघांमध्ये धक्का बसत असल्याचं चित्र आहे। कागलमधील भाजप नेते समरजित सिंग घाटगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय आणि भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होतीये। त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ज्यांना थांबायचं नाही त्यांना कोणीही थांबवू शकत नाही। हर्षवर्धन पाटलांनी संयम ठेवावा असं आवाहन केलंय। महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे। त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय। ती बातमी माझ्याकडे आली आहे, त्याला लढायचंच आहे तर कोण थांबवणार? हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती नाही। मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाहीये विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहे जे तिकडनं आमच्याकडे येणार आहे। याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील। माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल। यात नेमकं राजकीय गणित काय ते पाहूयात। विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झालेली, त्यावेळी समरजित सिंग घाटगे यांनी 88,000 मतं मिळवली। तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून 5 वर्ष तयारी केली। मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणांमुळे त्यांची कोंडी झाली। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे। त्यात महाविकास आघाडीचे संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानं कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर आलंय आणि खूप विचारांती फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे समरजित घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर निघाले। आता इंदापूरमध्ये काय सुरू आहे तर इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत आणि त्यामुळे विद्यमान आमदार या नात्यानं महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे। त्यानुसार आमदार भरणे यांना पुन्हा महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। हे लक्षात आल्यानं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत जाणाऱ्यांना कसं थांबवणार असं म्हणत पक्षातील आउटगोईंगवर शिक्कामोर्तब केलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।